हे पहा, मंडोगण फराटा येथील वागीश्वर विद्याधाम या शिक्षण संस्थेमध्ये गेटच्या दर्शनी बाजूस व वरच्या बाजूस तंबाखूमुक्त शाळा, धूम्रपान निषेध क्षेत्र अशा सुंदर सुविचाराची व नियमाची ही पाटी व फलक हे लावलेले आहे। सुविचारही अगदी छान आहे। असे असताना मात्र ही शिक्षण संस्था चालू असताना ज्यांना आपण गुरु मानतो सामाजिक दृष्ट्या, त्या गुरु म्हणजे शिक्षक यांच्यासाठी हा नियम लागू आहे की फक्त विद्यार्थ्यांसाठी किंवा शाळेत येणाऱ्या पालकांसाठी? याचाही सामाजिक दृष्ट्या विचार होणे शासनाच्या नियमानुसार अतिशय महत्त्वाचे असल्याचा हा एक विषय आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, RJ न्यूज च्या निदर्शनास आला व एक सामाजिक एक सूचना अथवा एक कल्पना ही या बोर्डाने बरंच काही शिकवल्या जातं। असे काही सुविचार असतात व असे काही नियम असतात, परंतु हे नियम हे बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी, पालकांसाठी आहेत की आपल्या शिक्षण संस्थेत विद्यार्थी शिक्षण घेतात यांच्यासाठी आहेत। आणि हीच आचारसंहिता व हाच नियम आपल्या शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या शिक्षकांसाठी लागू आहे की नाही, हाही तितकाच अतिशय गंभीर व महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो। असेच जर आपण समजावे या पाटीनुसार व या लिहिलेल्या फलकानुसार तंबाखूमुक्त शाळा, धूम्रपान निषेध क्षेत्र, तर मग जी शिक्षक लोक जे आपले गुरुजन आहेत, असे अनेक जण हे आहेत की त्यांना गोव्याची सवय, गोवा गुटखा खाण्याची सवय असू शकते, काहींना गायछाप खाण्याची सवय असू शकते, काहींना मावा खाण्याची सवय असू शकते, असे काही शिक्षक हे असू शकतात। मग अशा शिक्षकांनी ते गायछाप असेल, गोवा गुटख्याची पुडी असेल अथवा मावा असेल, हे गेटच्या आत आणणं या धूम्रपान निषेध क्षेत्र या फलकानुसार योग्य आहे का? तसेच असे काही शिक्षक या संस्थेमध्ये नाहीत का? नसतील तर हे आमचं भाग्य, असतील तर हे आमच्या शिक्षण संस्थेचं दुर्भाग्य। तरी जून महिन्यापासून या तंबाखूमुक्त शाळा व धूम्रपान निषेध क्षेत्र या लावलेल्या बोर्डानुसार नक्कीच संबंधित प्रशासकीय जबाबदार जे या शिक्षण संस्थेचे नियंत्रण अथवा जे आपण म्हणतो शाळा व्यवस्थापन समिती, ही समिती याकडे नक्कीच लक्ष देईल अशी आपण आशा करूया। का तर शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही विद्यार्थी हे घडवत असताना व शिक्षण हे देत असताना ते शिक्षण देणारी व्यक्ती अथवा शिक्षक हेही तसेच असावेत की आपण बोर्ड फलक हे फक्त लावतो, परंतु त्याचं आचरणही झालं पाहिजे। सामाजिकदृष्ट्या हा उपक्रम खूप छान आहे, शाळेने आपलं कर्तव्य केलं आहे। नियम हा पालन होण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणं गरजेचं आहे। पालकांनीसुद्धा शाळेच्या आवारामध्ये सिगरेट, गोवा, गुटखा, तंबाखू असे खाऊन थुंकू नये, ओढलेली सिगरेट खाली टाकू नये। हे धूम्रपान निषेध क्षेत्र आहे, याचा सन्मानच करावा। परंतु असं असताना मात्र या शिक्षण संस्थेमध्ये जे काही 50, 60 किंवा 30 शिक्षक लोक असतील, यातील अनावधानाने एखाद्या शिक्षकाने जरी आपल्या स्टॉफ रूममध्ये गायछाप, गोवा गुटखा व मावा हा ठेवता कामा नये अथवा आपल्या खिशामध्ये नसावा, याचीही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे। आपण काय जे 10 ते 5 या वेळेमध्ये शिक्षण संस्थेच्या कामकाजाच्या वेळेमध्ये अशा व्यसनांपासून स्वतः काही ज्यांना जर व्यसन असेल तर अशा शिक्षकांनी या गेटच्या वरच दर्शनी बाजूला लावलेल्या तंबाखूमुक्त शाळा व धूम्रपान निषेध क्षेत्र याचा सन्मान करण्याबरोबरच आपल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनास येऊ नये की आपल्या गुरूंना, आपल्या सरांना कोणतं व्यसन आहे, याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती भरपूर काही होतो। काही विद्यार्थ्यांना व्यसन हे असू शकते, परंतु शिक्षकांना व्यसन असणं हे शैक्षणिकदृष्ट्या लाजिरवाणी व सामाजिकदृष्ट्या खूप गंभीर बाब आहे। यामुळे एक
आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, RJ न्यूज. एक चालता हा बोर्ड पाहिल्यानंतर खूप छान वाटलं आणि त्याच्यावरती एक अशी संकल्पना सुचली की हा बोर्ड जो आहे, ही जी पाटी आहे, ही फक्त आमच्या पालकांसाठीच आहे, ही आचारसंहिता, हा नियम की शालेय विद्यार्थ्यांसाठीच आहे, की शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठीही आहे. तसे पाहता हा नियम सर्वांनाच लागू आहे. परंतु जर असे असताना गुरुजन, शिक्षक लोक यांना कोणतं व्यसन असावं अशी अपेक्षा समाजाची नाही. परंतु जर जे असेल तर त्यांनी कमीत कमी शिक्षण क्षेत्राच्या, शिक्षण शाळेच्या संस्थेचे जो शासकीय कामकाजाची वेळ आहे आपली, त्या कामकाजाच्या वेळेत तरी कमीत कमी गेटच्या आतमध्ये आपल्याजवळ असणारे गायछाप, गोवा गुटखा व मावा हे खाद्यपदार्थ जे काय असेल, तंबाखूजन्य पदार्थ, या बोर्डाचा सन्मान म्हणून संबंधित शिक्षकांनी गेटच्या आतमध्ये व जवळ व स्टॉप रूममध्ये जवळ नसावेत, एवढाच या बोर्डाचा एक सन्मान करावा अशी सामाजिकदृष्ट्या नागरिकांमधूनही मागणी करण्यात येत आहे. अन्यथा ह्या बोर्डाला व या फलकाला काहीही महत्त्व राहणार नाही. हेही तितकेच अतिशय महत्त्वाचे आहे. एक चांगला उपक्रम व चांगला नियम हा इथं लावल्याबद्दल श्री वागेश्वर विद्याधाम प्रशाला या संस्थेचे प्रथमतः धन्यवाद. परंतु या बोर्डप्रमाणे, या फलकप्रमाणे आपल्याही शिक्षकांसाठी आचारसंहिता खूप छान आहे. त्याचे पालन शिक्षकांकडूनच अगोदर झाले पाहिजे, तरच भविष्यात विद्यार्थ्यांच्याही खिशात व दप्तरात तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधी सुपाऱ्या ह्या नक्कीच सापडणार नाहीत. हेही तितकेच महत्त्वाचे. परंतु काही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या समोरच काही शिक्षक लोक गोवा गुटखा तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना एक प्रकारची जागाच मिळत असते की त्यांना जरी शिक्षकाने पकडले तर ते म्हणू शकतात, सर हे आपणच घेत आहे. आणि काही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडूनच शिक्षक खातात आणि शिक्षकांनाही विद्यार्थी मागतात. असे अनेक शिक्षण संस्थांमध्ये परिस्थिती निदर्शनास येते. त्यामुळे हा बोर्ड फलक हा पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला की आपल्या या इतक्या मोठ्या 1600 ते 1800 विद्यार्थी संख्या असणाऱ्या श्री वागेश्वर विद्याधाम या शिक्षण संस्थेमध्ये हा बोर्ड पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. परंतु हाच आनंद आमचा आता जून महिना सुरू होणार आहे शाळा, त्यावेळेस मात्र या शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी हा आमचा आनंदच कायम ठेवावा. अन्यथा हा फक्त बोर्ड आणि ही पाटी फक्त नावालाच की काय, हे होऊ न देण्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपल्या शिक्षक वर्गावरती आहे. ह्या तंबाखूमुक्त शाळा व धूम्रपान निषेध क्षेत्र ह्या 2 फलक व पाट्या लावल्याबद्दल श्री वागेश्वर विद्याधाम प्रशालेचे व ट्रस्टचे, आपला जन आवाज क्राईम न्यूज व महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज व RJ न्यूजच्या वतीने प्रथमतः अभिनंदन. व या शिक्षण संस्थेकडनं आम्ही एक अपेक्षा करतो की आपण या लावलेल्या बोर्डप्रमाणे, फलकप्रमाणे जून महिन्यामध्ये शाळा सुरू होत असताना पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत शिक्षकांनी या बोर्डचे पालन करावे, तरच विद्यार्थीही भविष्यामध्ये पालन करू शकतात. आणि गेटच्या आतमध्ये कोणत्याही शिक्षकाकडे तंबाखूजन्य पदार्थ हे निदर्शनास येऊ नये, ही जी नियमावली आहे याप्रमाणे शिक्षकांनी समाजहितार्थ आपले सामाजिक कर्तव्य समजून नक्कीच ह्या बोर्डाचा अवमान होईल अशी वर्तणूक करू नये, अशी अपेक्षा ही शिक्षकांकडून करण्यात येत आहे. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज व RJ न्यूजसाठी श्री औदुंबर फटाले, पांडवगण फराटा.